चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. कर्तृत्वाने हरला आणि ते माणसाला कळले म्हणजे भगवंताची कृपा झाली म्हणायची. आधी आपण बघत होतो प्रपंच मोडू नये, परमार्थ सोडू नये, आपला मध्यम मार्ग आहे. कर्तृत्वाने हरला आणि ते माणसाला कळलं म्हणजे भगवंताची कृपा झाली म्हणायचं. आता कृपा झाली म्हणायचं असं म्हणण्यामध्ये सरळच आहे भाव. समजा आपल्याकडे एक 300 रुपयाचा सिलेंडर आहे, तो 200 रुपयाला मिळायला लागला, 250 रुपयाला मिळायला नाही मिळणार, शक्यता कमी आहे पण स्वस्तच मिळतो म्हणायचं की नाही. आता स्वस्तच झाला म्हणायचं. ज्यावेळेला 350 केले आणि परत काहीतरी परत 350 केले तेव्हा स्वस्तच झाला म्हणायचा. आता मुळात तो 300 होता, तो 350 झाला, पण आता 350 केल्यामुळे 300 स्वस्तच झाला म्हणायचा. तेव्हा असं म्हणायचं, याचा अर्थ तसं नाहीये, पण तसं म्हणायचं. एखादा मनुष्य आता शहाणाच म्हणायचा वगैरे असं आपलं परत काय काय बघायचं ते. भाजी जोरे 5 रुपये 6 रुपये पावशेर आहे, ती जर 4 रुपयाने मिळाली स्वस्तच झाली म्हणायची. आता 2 रुपये पावशेर होती हे आपल्याला माहिती, आपण घेत होतो, आता 4 रुपयाने घ्यावी लागते, पण स्वस्तच झाली म्हणायची कारण काल 5 रुपये होती, 6 रुपये होती, ती स्वस्तच झाली म्हणायची. हे सगळं म्हणायचा भाग आहे. हे लक्षात आणून देण्यासाठी ही उदाहरणं फक्त आपल्या समोर ठेवली. तेव्हा आता ह्याच्यापेक्षा आणखीन काही उदाहरणं द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही. म्हणायचं या शब्दावरती काही कृपा झाली म्हणायची. कृपा झाली म्हणायची म्हणजे ही खरी कृपा नव्हे, पण झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण कुशकल्या तरी अपेक्षेनं ते खरं आहे. म्हणजे ह्यांचा स्वभाव चांगलाच आहे असं म्हणायचं, हिचा स्वभाव चांगलाच आहे असं म्हणायचं. 4-5 हे पाहून आलं म्हणजे लक्षात येतं ना, सगळं पाहिजे आपल्याकडे, नंदेकडे गेला, आमच्याकडे गेला, आमच्याकडे गेला, म्हणजे मग त्यामुळे खूपच चांगला स्वभाव आहे असं म्हणायचं. असं होतं त्यावेळेला काय निगेटिव्हच होतं असं नाही, खूपच चांगला स्वभाव आहे असं म्हणायचं. पण भाव आहे काहीतरी नाही त्याच्यात, नुसतं म्हणायचं तरी झालं तर अशा पद्धतीने याकडे बघावं. तर आता झालं म्हणायचं, ह्याच्यात इथे आता कृपाच झाली असं म्हणायचं. म्हणजे याचा अर्थ नव्हे पण होय म्हणजे म्हणायचं. साध्या भाषेत नव्हे पण होय, दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. की 350 रुपये हे स्वस्त नव्हे खरं म्हणजे, पण स्वस्तच झाला म्हणायचा. पहिल्या उदाहरणात तो स्वस्त नव्हे पण तो स्वस्तच होय, म्हणजे जे नव्हे ते होय म्हणल्यासारखं प्रकार. मग एक गोष्ट झाली म्हणायची. म्हणजे खरी कृपा म्हणजे भगवंताची ही होय का असं म्हटलं तर नव्हे पण होय असं तर शब्द दिसतात छोटे छोटे, पण ते खूप एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय म्हणून ते एका वाक्यात बसावं म्हणून सगळं केलेलं आहे. तर आता भगवंताची कृपा झाली म्हणजे काय हे आपण बघू. पहिल्यांदा कृपा हे आपल्याला अशी कल्पना आहे सर्वसाधारणपणे की खटल्याचा निकाल लागला, लग्न जमत नव्हतं ते जमलं, स्थळ चांगलं मिळालं होतं ते मिळालं, किंवा खूप दिवस जमिनीचं अडकलेलं काम मार्गी लागलं. तर सगळ्या विषयाच्या बाबतीत आपण म्हणतो महाराजांची कृपा झाली आणि ती मार्गी लागली. तर अशा गोष्टी मार्गी लागणं, विशेषतः अशा गोष्टी मार्गी लागणं याचा आपण साधारणपणे कृपा म्हणतो नाही. सर्वसाधारण आपले काय कृपेची कल्पना आहे आपली, तर ती साधारण अशी आहे की खूप दिवस काम होत नव्हतं, गोंधळाला एकदा जाऊन आले, दर्शन घेऊन आले, दुसऱ्या दिवशी ऑर्डर हातात पडली, कृपा. तेव्हा आता ह्या ऑर्डरी काढण्यासाठी का महाराज बसले का ते कोर्टातले कागदपत्र खालीवर करण्यासाठी बसले, काय कशावरून म्हणायचं कृपा. साधारण आपली कल्पना जी आहे तिची व्याप्ती सध्या कृपेची काय आहे ती लक्षात घेतली बरी. ती साधारण अशी आहे की आपल्या व्यवहारातले, प्रपंचातले अडथळे दूर होणं, काही अडकलेल्या गोष्टी मार्गी लागणं, चांगल्या गोष्टी होणं, वाईट गोष्टी न होणं, अपघातातून वाचलो, दोन्ही बाजूनी आहे. वाचलो म्हणजे आमच्यावरच धडकायचं पण ते त्यांच्यावर धडकलं, महाराजांची कृपा झाली म्हणायची. जरा क्षणभर विचार केला तर लक्षात येतं काहीतरी गडबड आहे
खरं आहे. जे आपल्या ज्या कृपेच्या कल्पना आहेत त्यामध्ये दुसऱ्याला धडकावं माझ्याऐवजी अशी काही कल्पना आहे, ही काही चुकीची कल्पना आहे तसा विचार केला तर. म्हणजे जर तात्म्याने पाहिलं तर लक्षात येईल. पण असं आपण म्हणतो की नाही, आपण जे जे सर्वसाधारण म्हणतो त्याची यादी मी आता समोर आठवते तशी आपल्यासमोर सांगितली. वास्तविक मनुष्याच्या उद्धारात त्याचं पाऊल पुढे पडलं म्हणजे भगवंताची कृपा झाली म्हणायचं. आता ती काही निगेटिव्ह बाजूने अपघातातनं वाचून का दुसऱ्यावरती जाऊन किंवा ह्याची कामं मार्गी लागून, लग्न जमत नव्हतं ते जमलं म्हणून, खटला मार्गी लागला म्हणून, अशासाठी का भगवंताची कृपेची आहे? याच्याने काय होणार आहे तर याच्याने आज त्याला जी प्रतिकूलता होती थोडीशी, समजा जागेचं काम मार्गी लागलं, स्वतःची जागा नाही ती त्याला मिळाली, समजा काय कोर्टात होती ती, सगळं काय ते मिटून त्याच्या हातात जमीन पडली. जमीन हातात पडली म्हणजे भगवंताची कृपा झाली, मोठी माझ्या महाराजांची कृपा झाली आणि माझं काम मार्गी लागलं. आता ह्या जागेवर तू मंदिर का बांधणार आहे? असं काही नाहीये. काही तू स्वतःच्या राहण्याची सोय करणार, आतापर्यंत थोड्या गैरसोयी असतील तर त्यात जाऊन दूर करणार. सगळं त्याच्या सुखाचं करण्यासाठी एक गोष्ट जी अडचणीची होती ती जरा बरोबर झाल्याबरोबर त्याला तो कृपा म्हणतो आहे. वास्तविक कृपा तुमच्यावर तुम्ही त्या अडचणीच्या जागेत असताना ही होती आणि ज्या सुखाच्या जागेत तुम्ही जाणार किंवा जे काही पैसे हातात पडले किंवा जे काय पुढे काय झालं, लग्न झालं, अमकं झालं, तमकं झालं, काय जे झालं किंवा बरे झाले समजा अगदी आजारात असं गृहीत धरू तरी त्यामुळे ती कृपा असं म्हणता येईल का? यात उद्धाराचा प्रश्न जर सुटत असेल तर त्याला कृपा म्हणता येईल. एखाद्याचा आजार हा जर त्याच्या उद्धारातला अडथळा असेल आणि तो जर त्यांना दूर करणं आवश्यक असेल आणि तो जर दूर केला गेला असला तर त्या आजारातून बरं होण्याने कृपा झाली म्हणायची. एक एरवी फक्त व्यवहार सोयीचा झाला, यापेक्षा कृपेचा खरा अर्थ तो नाही. कृपेचा खरा अर्थ हा म्हणता येईल का, हा आपण फक्त विचार करत चाललेला आहोत. तर उद्धाराच्या दृष्टीनं एखादं पाऊल पुढे पडणं किंवा त्याच्या जीवनात काही शांती उत्पन्न झाली, सगळं ठीक आहे. अगदी त्या खटल्यानं झाली असेल, एखाद्या काही गोष्टीने झाली असेल किंवा काय मनाविरुद्ध कसं कुणीतरी शेजारी मनाविरुद्ध असला, तो जागा सोडून गेला, ही कृपाच झाली म्हणायची. एखादा त्रास देणारा शेजारी असला आणि जर तो सोडून गेला तर बरं वाटतं. बरं झालं त्यांना दुसरी जागा मिळाली, चांगली जागा मिळाली, त्यांना एकदा कुठे जाऊ देत असं वाटत असते इकडं. ते काय त्यांचं बरं व्हावं म्हणून का वाटत असतं? विचार केला तर लक्षात येतं याच्यात आपले प्रश्न किंवा हेतू हे आपल्या स्वार्थाचे आणि स्वतःच्या गोष्टींचे आहेत. हे जर लक्षात आलं तर कृपा कशाला म्हणावं ह्याच्याकडे आपलं थोडं अधिक लक्ष व्यवस्थित जाऊ शकेल किंवा योग्य गोष्टीला कृपा आपण म्हणू शकू. आता समजा की त्यांचा त्रास होता, कटकट होती, हे मान्य आहे, व्यवहारामध्ये असं असू शकतं, आपलं सुद्धा कोणाला तसं असू शकतं, हे पण लक्षात ठेवा. तर हे सगळं लक्षात घेऊन पुढे जा. तर तसं जर काही असलं तर ते गेल्यामुळे आता जी अशांती होती त्याच्या पोटी जपात जे लक्ष लागत नव्हतं ते आता लागायला लागलं. जे रेडिओचा आवाज येत होता, जे काही कशाचा त्रास होत होता, जो टीव्ही चालू होता, काय जे होतं ज्याच्यामुळे माझं स्वतःचं जपाकडे लक्ष लागत नव्हतं, ते आता ते विचारांना चांगली जागा मिळाली, चांगली गोष्ट झाली. तर अशासाठी जर काही चांगलं झालं असेल तर ते कृपेत मोडायला हरकत नाही थोडंच. का वास्तविक अशा अडचणी असूच नाही, पण तरी सुद्धा समजा आहे ना, मग ती त्यांनी दूर झाली ना. आता ते 1 तास जपाला बसले, ते एकाग्रतेने बसतात होता, कारण ही एक अडचण होती ती दूर झाली आणि जेव झाला चांगला. किंवा 1 तास होतो तो आता 3 तास व्हायला लागला, का तर ही एक अडचण शेजारची कमी झाली म्हणून. असं काही कोणाचं जर झालं असेल आणि जर त्यामुळे उद्धाराचं पाऊल, शांतीचं पाऊल, आनंदाचं पाऊल पुढे पडलं असेल तर त्याला त्यांची कृपा म्हणायला हरकत नाही, असं खरं वाटतं. आपल्या समोर ठेवलेलं आहे, आपण आपला अनुभव आणि व्यसंग बघून त्याचा अर्थ बरोबर घ्यायला हरकत नाही. पण ही इथे कर्तृत्वाने हारला आणि ते माणसाला कळले म्हणजे भगवंताची कृपा झाली म्हणायचं असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यातली कृपा झाली म्हणायचं असं का म्हणावं लागलं तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, कर्तृत्वाने हारला आणि माणसाला ते कळलं, ह्या 2 गोष्टी झाल्या म्हणजे भगवंताची कृपाच झाली म्हणायचं. असं म्हणायचं म्हणजे कृपा झाली होय पण नाही, नाही पण होय, अशापैकी आहे. कारण ती काही खरी कृपा म्हणता येईलच असं नाही. कर्तृत्वाने हारला, एक साधी गोष्टी घेऊ, कर्तृत्वाने हारायला बाहेर कुठं जावं लागत नाही, घरात सुद्धा भरपूर हरता येतं कर्तृत्वाने. हे वाक्य वाचल्यावर मला एकदा सर्वसामान्य व्यवहारातले मला म्हणाले की हारणं आणि कृपा होणं म्हणजे काय, कसं काय आहे? आम्ही तर जिंकण्यासाठी भगवंताकडे जातो, सगळीकडे जिंकायचंय आम्हाला, त्यासाठी आम्ही भगवंताकडे जातो आणि इथं हारण्यावर कृपा झाली म्हणले तर हे बरोबर विरुद्ध आहे असं वाटतंय. म्हटलं बरोबर, आपल्या जिंकण्याच्या कल्पना या तशा अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या आहेत आणि व्यवहारातल्या आहेत, तर त्या सोयीच्या होत नाहीत तोपर्यंत आपल्याला जिंकल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे ते सोयीचं झालं की
जिंकलं किंवा ते जिंकलं की कृपा झाली अशी आपली कल्पना आहे. म्हणून इथं हारण्याचा उल्लेख असून कृपा झाली म्हणायचं असं म्हटलेलं आहे. तर हे काय आहे, तर यानं कदाचित भगवंताच्या कृपेचा मार्ग सोपा होईल असं म्हणायचं कर्तृत्वाने हारण्याने. कारण भगवंताची कृपा व्हायला वाटेत माझं कर्तृत्व आड येत असतं. खरं सांगायचं वास्तविक इतकं कर्तृत्व वाढवणे एवढे तसं काही नेपोलियन बोनापार्ट नाही. खरं सांगायचं अगदी जर व्यवहाराने पाहिलं कोणी सिकंदर अगदी जन्माला आल्या घरामध्ये आणि काय आता जिंकू असं त्याला झाले अशी काही परिस्थिती नाही. अहो एखाद्या ठिकाणी गेलं ते पाय धुण्यासाठी नळ सोडला तो बंद होत नाही काही वेळा. नळात बिघड आपल्यात नव्हे बंद नाही होत. हे बघितलं असेल तुम्ही. आपण हे देवस्थानला जातो याला जातो खूप खूप ठिकाणी जातो तिथे असं होतं कसं सार्वजनिक वापर असतो तिथे ह्या गोष्टी साध्या बंद नाही करता येत. इकडे तिकडे बघावं लागतं कोण काही करेल का किंवा असा सोडून गेला तर कोण आपल्याला काही म्हणेल का. हो की नाही असं वाटतं की नाही. सामान्य गोष्टी आहेत अगदी की एक वीज हरवती आपल्याला. आपण सगळा कार्यक्रम ठरवलेला व्यवस्थित अगदी आखून अगदी असं झालं तसं झालं की हे करायचं 7 वाजून 2 मिनिटांनी त्याने ते 7 वाजून 5 मिनिटांनी त्याने ते सगळं ठरवलंय. 7लाच ते व्हिडिओ करून टाकतात हरवायला का जे बोलले सगळं हरवायला म्हणून कोण तिच्याकडे बघते कोण हरवत नाही. सगळं आवरायचं ठरवलं पाणीवर वेळेवर येईल खात्री नाही. वेळीच येईल याची सुद्धा खात्री नाही. वेळेवर येईल याची खात्री नाही म्हणजे पण अवेळी बुवा ठीक आहे रात्री 11 वाजता पण येईल काय हरकत नाही ती पण खात्री नाही. तिथे सुद्धा हरवतात. आपण जर असं ठरवलं की ठीक आहे संध्याकाळी आलं नाही ना हे रात्री 11ला येतं आपण 11ला जागा राहायचं अर्थात तोपर्यंत टीव्ही वगैरे बघायचं ठरलेलं असेल तर ते करत राहिले ना पण जागा राहायचं आणि 11ला ते बाहेरचं तर सिरियल सुरू व्हायच्या हात पाणी हजर 8:30ला एकदा तुम्हाला जे काय महत्वाचं बघायचं त्याच वेळेस हरवायचं काय एकदा हरवायचं जग लागलं म्हणजे कसं बघत राहण्यासारखं आहे. तर या दृष्टीने आपण पाहिलं तर अगदी कष्ट करून 2 वर्ष 3 वर्ष अगदी कुठली कसूर ठेवायची नाही म्हणून जरी अगदी ते घर बांधलं तरी गळणार असल्यास आपल्याला हरवतो. चिमटी पाऊस झाला आणि आपण लावलेला रंग उगळायला लागला किंवा थेंब गळायला लागले अभिषेक सुरू झाला म्हणजे आठवण होती देवाची. त्यावेळेला कळतं की अरे आपण एवढा काय ते पेंट दिला अमकं दिलं तमकं दिलं पण त्याचा काय उपयोग नाही. तो उघडतोय हे आपल्या लक्षात आलं की तिथं तरी निदान आपल्या कर्तृत्वाची मर्यादा ओळख. मी अगदी कुठलं ते सिमेंट वापरलं जाहिरातीत बघून ते अजिबात न गळणारे फुटणारे वगैरे जाहिरात असते की नाही पाईपचे वगैरे नाही का तसलं तर तसं त्यांचं ते सिमेंट वगैरे असतं तर तसं ती सगळं वापरलं अत्यंत उत्तम सगळं केलं तरी सुद्धा एखादा गळणारा स्लॅब सुद्धा माणसाला हरवू शकतो. अगदी आपल्या माहेरची जरी मंडळी आलेली असली आणि स्वयंपाकाचा उत्तम बेत केलेला असला तरी सुद्धा सिलेंडर हरवू शकतो वेळेला हे माहिती. इतक्या गडबडीची वेळ असते पण एक साधा गॅसचा सिलेंडर माणसाला हरवतो पण मनुष्य त्याकडे तसं बघत नाही. तो म्हणतो काय ते तसं व्हायचंच नाही ते आता कधीतरी तो संपत आला तो त्यामुळे त्यावेळेला गेला. तुम्हाला कधी कळलं त्यावेळेला गेला तरी मला कळतं असं तुम्ही समजता मग तो कळलेलं कळणार हे तुम्हाला नाही कळलं मग तुम्ही एवढी घेतलेली काळजी कुठे गेली. उलटे जर त्याच्यावरती प्रश्न विचारले तर लक्षात येतं की अरे ह्या प्रत्येक गोष्टीचा संबंध मी हरण्याचे. महाराज जे म्हटले ना जे गणपतरावांना बैलांना कळलं ते गणपतरावांना कळलं म्हणले. महाराजांच्याकडून निघून का म्हणून सांगितलं तो कोर्टाची तारीख आहे म्हणून सांगितलं तो माझी तारीख आहे मला जायलाच पाहिजे म्हणून महाराजांची आज्ञा मोडून बाहेर पडले आणि घाटात यांना झोप लागली आणि बैल परत सकाळी उठतात तोपर्यंत पुन्हा होती तिथं मंदिरात जाऊन तेव्हा महाराज म्हणले की ज्या बैलांना कळलं गणपतरावांना कळलं गणपतरावांना सांगत होते तुम्ही जाऊ आणि नंतर प्रत्यक्षात ती तारीख पुढे गेली आणि कोर्टातलं कामही तिथे अडलं नाही यांचं. ही वस्तुस्थिती की त्यांच्या तारखेची सुद्धा अडचण आली नाही पण माझी तारीख आहे करून तिथून बाहेर पडलं. मग ते जाऊ नका वाटेत बैल बुजली आपल्या वरदगडच्या घाटात आणि कोरेगावपर्यंत यायला लागायचं ना बैलगाडी म्हणून ते रात्री बैलगाडीत बसून चालली परत बुजली आणि बुजल्याबरोबर बैल मूळ जागी होती तिथे जाऊन सकाळी उठतात तोपर्यंत आता कोरेगाव स्टेशन आलं कुठलं कोरेगाव स्टेशन तिथं ते मंदिराजवळ जाऊन उभी राहिली मंदिर टक्कन जागे झाले बघतात ते काय म्हटलं हवी काय बैलांनी केलं ही गोष्ट बैला काय होतं कर्तृत्वाने मनुष्य हारतो पण हरतो हे कळत नाही म्हणून हरला आणि माणसाला ते कळले अशा 2 गोष्टी म्हणायच्या. हरणं तर फार सोपं आहे. सोपं म्हणजे नाईलाजच आहे माणसाचा. जिंकण्याच्या जागा फार कमी आहेत. मनुष्य ती जपून ठेवतो म्हणून जिंकलो असं वाटतं अनेकांना
मी ह्याच्यात जिंकलो, मी त्याच्यात जिंकलो. अहो खोळे ती आणि मनुष्याला पुढचं पाऊल टाकता येत नाही हे बघितलंय आपण, की बाहेर पडतो जोर जोराने आणि वाटतं की आता येऊ करीन तेव्हा करीन, काय ते ठरवलं आणि कुठलं काय ते दारात तिथं पायरीवर ओलांडताना त्याला पाय मुरगळतो, पुढचं पाऊल नाही टाकता येत. हरवायचं काय परिस्थिती. आणि सगळ्या शेवटी जर इतके जर आपण हारणार नसूच तर शेवटी निसर्ग तरी हारवतोच माणसाला, ठरलेलं आहे. ज्याने जिंकून दिले ना हे राज्य ते आपल्याला माहित नाही म्हणून मी जिंकले असं वाटतं. मग तो ज्याने जिंकून दिलं तो हारवतो. देहाचं राज्य निसर्गाने जिंकून दिले आपल्याला, हे जर आपण भान नाही ठेवलं तर ते राज्य निसर्ग हारवून टाकतो तुमचं, बरोबर. आणि म्हणून विवेकानंदाने म्हटलेले तेवढं तर लक्षात ठेवायला हरकत नाही. शेवटी निसर्ग मोठ उघडायला लागेल, तेवढं तर लक्षात ठेवा. तुम्हाला जर कशाचा अहंकार असेल कुठलेही, तर निसर्ग तरी मोठ उघडायला लावणार एवढं लक्षात ठेवा. आणि खरोखरच त्याची परिस्थिती काय कर्तृत्व करायचं असेल ते प्रपंचातलं असू दे, बाहेरचं असू दे, लौकिक असू दे, काय सत्ता असू दे, संपत्ती असू दे, काय असेल ते असू दे, तर तिथे कुठेतरी मनुष्य ते निसर्ग दाखवून देईल की हे तुझ्या हातात नाही असं दाखवून देईल. मग हे जर माणसाला, हे तर प्रसंग तर येतातच, पण त्याच्याबरोबर ते जर कळले, प्रसंग येतात पण कळत नाही म्हणून माणसाला शहाणं होता येत नाही, ही अडचण आहे. इकडून वाक्याच्या पाहिलं तर प्रसंग येतात पण कळत नाहीत, जाणवत नाहीत वगैरे. प्रचंड तयारी मनुष्य करतो आणि परीक्षेत म्हणतो की मला एवढे मार्क पडतील, हुकूत अक्षरशः परीक्षा हुकवत माणसाला, तर तरी सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही की अरे हे कसं झालं. किंवा काही वेळेला जिंकून देते त्यावेळेला कळत नाही अरे हे कसं झालं. दोन्ही बाजूनी बघायचं की माझ्या कर्तृत्वाचं बरोबर हे माप आहे का, हे मापाच्या पुढे तरी आहे नाही तर मागे तरी आहे. माझं कर्तृत्व जास्त होतं, मार्क कमी पडले अपेक्षेपेक्षा, जे काय तुमचं कर्तृत्व होतं त्यापेक्षा, आणि कर्तृत्व कमी होतं पण मार्क जास्त पडले असं सुद्धा होतं. याचाच अर्थ कर्तृत्वाने आपण हारतो हे लक्षात ठेवायला काय हरकत आहे. कर्तृत्व करू नये असं नाही, हे निगेटिव्ह सांगण्यासाठी नाही आहे, हे प्रगतीसाठी दिलेलं एक वाक्य आहे. कर्तृत्व काय आहे, ज्ञातृत्व, भोक्तृत्व आणि कर्तृत्व हे तीन धरून माणसाचा अहंकार राहतो. या पलीकडे अहंकार राहायला माणसाकडे जागा नाही. या तीन गोष्टींनी धरून माणसाचं व्यक्तित्व किंवा अहंकार राहतो. एक ज्ञातृत्वाने मला कळतं म्हणून राहतो, ते कळत नाही, हारलेलं कळत नाही, त्यात ते कळतच काय ते. भोक्तृत्वाने सांगितलं ते की अगदी आणलेलं आपल्यात घडलेली घटना की पाण्याचा पेला बाहेर आणलेल्या माणसाला, दमलेल्या बाहेरून फिरून आलेल्या माणसाला पाणी हवे म्हणून दिलेला पेला त्याच्या समोरचा टेबलावरचा, त्याच्या ओठाला लागून काही तो मनुष्य पाणी पिऊ शकला नाही. भोक्तृत्व म्हणजे ती गोष्टीचा उपभोग घेण्याची शक्ती. कुठल्याही तर साधं पाणी आहे आणि ते प्यायचं आहे, ते समोर ठेवलेलं पाणी काही ते ग्रस्त पिऊ शकले नाहीत. आपल्यामध्ये घडलेली घटना आहे की पिऊ शकले नाहीत. ते पाणी तिथंच होतं, ते खाली टेकलं, द्यायला आणलेलं खाली टेकलं आणि तिथे जी कोचावर मान टेकली होती तिथेच मान टेकली. ही भोक्तृत्वाची मर्यादा आहे माणसाची. पण भोक्तृत्वाने मनुष्य राहतो, त्याच जोरावर अहंकार राहतो. मी हे करीन, ते करीन, ते करीन, अमुक करीन. हे जे सगळं आहे ते एका बाजूने कर्तृत्वाने, दुसऱ्या बाजूने ज्ञातृत्वाने, तिसऱ्या बाजूने भोक्तृत्वाने. तर हे सर्व बाजूने अमुक करीन म्हणलं तर हे आता इतकी यादी सांगितली, अगदी त्या सगळ्या यादीतलं कुठलाही एखादा अनुभव आपल्याला आला नाही असं म्हटलं तर आपण आपली चौकशी करून बघायला हरकत नाही. अनुभवांची यादी बरीच मोठी आहे, मी काय सांगितलं नाही, पण आपण आपल्या परीनं 20 वर्षांचं मागचं आयुष्य बघितलं तर लक्षात येईल की ज्ञातृत्वाने काय, भोक्तृत्वाने काय आणि कर्तृत्वाने काय. मी अमुक करीन, अमुक एका पद्धतीने अमुक एक गोष्ट करेन तर ती तशी करता येईलच याची खात्री नाही. करीन हे ठरवा, पण हे मी करीनच, करीन मी करीन ते मी संसारातून सुख मिळवेन मी, हे जे सगळं आहे ना सगळं ते त्यासाठीच म्हटलेले आहे. तर या सगळ्या बाजूने मनुष्याचा अहंकार राहतो आणि तो आड येतो. म्हणून माणसाला भगवंताची कृपा होण्यात अडचण येते किंवा शांतीत समाधानात अडचण येते. म्हणून कर्तृत्वानं हारला. कर्तृत्व एक सांगितलं त्यातलं, ज्ञातृत्वाने हारला. समजत नाही असं होत जातं माणसाला पुढे. आपण जर एखादा ग्रंथ वाचायला घेतला, ते मी भूते माझ्यातून ते काय होतं तिथं शेवटी की ते काही कळत नाही होत. सुरुवातीच्या वर्गात येते की नाही आपल्यावर कळायचे की नक्की काय म्हणतायत, की माझ्यापासून झालं म्हणतात का नाही म्हणतायत, हे सगळं या ते सगळे आहेत म्हणतात का नाही म्हणतात, काय नक्की कळणं असं होतं. असं एक होतं पहिल्या एक नव्या अध्यायामध्ये थोडा काळ असं होतं की मध्ये मध्ये ते नक्की काय आहे असं होतं. म्हणजे ते सांगतात ते बरोबरच आहे. अहो माणसं त्रिकालदर्शी माणसं आहेत, ती जर माणसं सत्याचा अनुभव घेतलेली माणसं आहेत तर ती चुकीचं कसं सांगतील. ते सत्यच सांगतात, पण माझी सत्य समजून घेण्याची बुद्धी मर्यादा शेवटी कमी पडते. मला होय आणि नाही एकत्र सहन होत नाही बुद्धीला. तिला होय किंवा नाही एवढंच सहन करायची क्षमता आहे, होय आणि नाही सहन करायची क्षमता नाही तिच्याकडं, म्हणजे मला ते कळत नाही होतं. म्हणून ज्ञातृत्वाने लटका आहे,
भोक्तृत्वाने सांगितलं तसं उदाहरणाने लटकं आहे आणि कर्तृत्वाने लटकं आहे. भोक्तृत्वाने मी फार मोठं उदाहरण सांगितलं, पण घरात केलेलं स्वयंपाक माणसाच्या त्या घरातल्यांच्या पोटी जाईल हे सुद्धा सांगता येत नाही. आपल्या आयुष्यात असा दिवस आलाय की नाही आपण आठवून बघ. आपण स्वयंपाक केलेला आहे, सगळे जेवणार आहोत, सगळं आहे, पण ते सगळे बसण्यापूर्वी एक अर्धा तास फोन आला, काहीतरी झालं, काय झालं त्याची चर्चा करा, काहीतरी झालं आणि थांबच. ती काय माणसाची होती नाही, किंवा काय उशीर झाला ते मिळालं नाही त्याला वेळेला. ही माणसाची भोक्तृत्वाची परिस्थिती आहे. त्यामुळे कर्तृत्व, भोक्तृत्व, ज्ञातृत्व यांनी मनुष्यचा अहंकार टिकतो, पण त्या गोष्टी वास्तविक मर्यादित आहेत ह्याची जर कल्पना आली, कल्पना येणं फार महत्वाचं. हे कळले, हे जे म्हटलंय ना माणसाला कळले म्हणजे भगवंताची कृपा झाली म्हणायची, ते व्हावं असं खरं सांगायचं म्हणायचं आहे की मनुष्य कर्तृत्वाने हरलेला आहे हे त्याला कळावं. आणि ते माणसाला कळलं म्हणजे हरणं अधिक कळणं, या दोन गोष्टी जर एकत्र आल्या तर काय होईल. म्हणजे हरणं म्हणजे काय आहे इथे? हरणं म्हणजे जे नेहमीच ज्याला कमीपणाचं समजतात ते हरणं आहे का? आपल्या दृष्टीनं हरणं म्हणजे असमर्थता, कमीपणा, होय की नाही, आपला अपमान आपण म्हणतो ना त्याला सगळ्याला, तर ते हरणं म्हणजे सर्वसाधारण कमीपणा, असमर्थता, अपमान असं वाटतं. पण इथं हरणं म्हणजे आपल्या शक्तीचं यथार्थ आकलन होणं म्हणजे हरणं. आपल्या शक्तीचं यथार्थ आकलन होणं. माझी शक्ती एवढी आहे, मी 25 पावलं चालतो, ही माझी शक्ती, पण माझ्यात 50 पावलं चालण्याची शक्ती नाही. शक्तीचं यथार्थ आकलन होणं म्हणजे हरण. या अर्थाने हरण शब्द इथे आहे, एवढं लक्षात ठेवलं तर मग हा सगळा मार्ग किंवा म्हणणं स्पष्ट होईल. आता हे माणसाला कळलं तर भगवंताची कृपा काय होईल याच्यात? तर भगवंताची कृपा व्हायला किंवा उद्धाराचं पाऊल पुढे पडायला किंवा शांती आनंद यायला योग्य कृती व्हायला लागतात. योग्य कृती झाल्या की शांती जवळ येते, माणसाची आनंद जवळ येतो. ते व्हायला आपल्या क्षमताचं व्यवस्थित म्हणजे ज्याला यथार्थ म्हटलं ते आकलन लागतं. एक म्हणजे माझी 35 पावलं चालण्याची क्षमता आहे, माझी 50 पावलं चालण्याची क्षमता आहे, हे क्षमतेचं यथार्थ आकलन आहे. पण मला 70 पावलं चालण्याची गरज आहे आणि ते मी वरची 20 चालू शकत नाही, याचं आकलन झालं तर त्या अर्थाने कर्तृत्वाने हारला. मग वरचं जे काम आहे त्यासाठी शरणागती पत्करावी लागते. ती येते आणि ती आली तर माणसाचा समाधानाचा, शांतीचा, गुरुचा मार्ग मोकळा होतो. तो आड आहे तो बघ. दारात आपण आड उभं राहिलं तर आपल्या घरात प्रकाश येण्याची शक्यताच नाहीये. आपण बाजूला जसं आल्यावर प्रकाश येईल तसं कर्तृत्वाने हारलं म्हणजे तिथून बाजूला झालं, जे करायचं आहे तिथपर्यंत केलं आणि याच्या पुढे माझ्या हातात नाही हे लक्षात ठेवलं किंवा ते त्याप्रमाणे वागलं म्हणजे शरणागती यायला मोकळी होते. आणि भगवंताची कृपा किंवा खऱ्या अर्थाने पुढे प्रगतीच्या दृष्टीनं क्षमतेचा वापर आणि शरणागती या दोन गोष्टी एकत्र आल्या म्हणजे खऱ्या अर्थाने परमार्थात पाऊल पुढे पडेल, खऱ्या अर्थाने आनंदाचं पाऊल पुढे पडेल, शांतीचं पाऊल पुढे पडेल. ते पडत नाही, आपण अस्वस्थ राहतो. याचं कारणच असं आहे की आपण कर्तृत्वाने अनेक वेळा हरून संधी येऊन सुद्धा ते कळत नाही, त्याचं आकलन टिकवता येत नाही. आणि ते टिकवता येत नाही म्हणून या सगळ्या अडचणी पुढच्या परमार्थातल्या, समाधानातल्या, आनंदातल्या, सहजीवनातल्या सगळ्यातल्या अडचणी आपल्याला येतात. आपण सामाजिक संबंधामध्ये किंवा आपल्या घरगुती संबंधामध्ये सर्वत्र सर्व जीवन माणसाचं संबंधांचंच आहे. तर ह्या सगळ्या संबंधामध्ये सुखासमाधानाने मनुष्याला राहायला अडचण काय आहे तर हे कर्तृत्वाने हारलेलं. हे एक त्याचं एक सूत्र फक्त दिलेलं आहे, बाकी ज्ञातृत्व वगैरे सगळं आहेच आहे. पण कर्तृत्वाने हारण्याच्या अनेक प्रसंग येऊनही मनुष्याला ते कळत नाही, त्याने त्यानुसार वागता येत नाही. आता हे जर एकदा गणपतरावांना कळलं तर पुढच्या वेळेला महाराजांनी सांगितलेलं ऐकतील. ते ऐकलं तर त्यांच्याच सुखाचा आणि समाधानाचा, प्रपंचाचा मार्ग मोकळा होईल ना. मग हे व्हावं यासाठी ह्या वाक्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. आता ही जरी तत्व म्हणून वाटलं तरी त्याला ऍप्लिकेशन्स आहे व्यवहाराच्या दृष्टीनं. आणि त्याचाच उल्लेख करत होतो की व्यावहारिक दृष्ट्या प्रपंचामध्ये आपण रिअलिस्टिक व्ह्यूनी राहू. रिअलिस्टिक वस्तुस्थितीला धरून असलेले अवास्तव कल्पना स्वतःच्या कर्तृत्वाविषयी माणसाच्या राहणार नाहीत. जर त्याला कर्तृत्वाने हळतो आणि ते कळत असेल तर. ते कळत नसेल तर काय नाही. मग किती वेळा, 10 वेळा हरला तरी 11 वेळा म्हणेन मी जिंकेन असं वाटेल. पण 10 वेळा मी हरलो याच्यावर न 11 वेळेला म्हणेन की जिथपर्यंत माझी क्षमता आहे तिथपर्यंत करीन, इथून पुढे भगवंताने केलं तर होईल हे म्हणेल. म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीने सुद्धा रिअलिस्टिक राहतो. मनुष्यानं म्हणतो आपण ओव्हर कॉन्फिडंट होता म्हणून परीक्षा नापास.
प्रपंचाच्या परीक्षेत ओव्हर कॉन्फिडंट असतात म्हणूनच नापास होतात ना. प्रपंचाच्या परीक्षेत सुद्धा नापास कोण का होतात? तर मुलगा असं करीलच, मुलगी असं करीलच, अमुक असा वागेलच, मित्र असं करेलच, अशा सगळ्या कल्पना असतात. पण त्या चुकीच्या ठरण्याचे अनुभव येऊन सुद्धा मनुष्य ते लक्षात ठेवत नाही. म्हणून महाराज म्हणाले, प्रपंचाच्या अनुभवातून जो शहाणा होत नाही तो कशानेच शहाणा होणार नाही. हा एकदम बोलून गेले बघ. ही वस्तुस्थिती आहे. तोंडात एवढे अनुभव कर्तृत्वाने हारण्याचे येतात आणि ते जर माणसाला कळले आणि त्यांनी लक्षात ठेवले तर प्रापंचिक दृष्ट्या तो रिअलिस्टिक व्ह्यून राहू शकेल. ओव्हर कॉन्फिडंट वगैरे राहायची काही गरज नाही. कॉन्फिडंट जरूर राहते, त्याची गरज आहे, आत्मविश्वासाची माणसाला गरज आहे. पण हे जे आवाजवी आत्मविश्वास आहे ते राहणार नाही. त्यामुळे प्रपंचाचं हे ऍप्लिकेशन आहे, हे जे आत्ताचं सूत्र आहे किंवा आत्ता समोर आपलं वचन आहे त्याच. आणि पारमार्थिक दृष्ट्या आपण पाहिलंच की जर कर्तृत्वाचं योग्य आकलन आलं तर योग्य प्रयत्न होतील, पुरेसे प्रयत्न होतील आणि पुढे शरणागती. आणि शरणागतीच तर भगवंताचं दार उघडते, दुसरं काय उघडतं दार? आपण काय वाटेल ते काय दार नाही उघडणार. म्हणजे इथपर्यंत आहे, शरणागतीला मग दार उघडतं असं. त्यामुळं पारमार्थिक प्रगतीसाठी ह्या वाक्याचा जास्त उपयोग अधिक त्या बाजूला पण आहे. कारण तिथे तर प्रयत्नांचं योग्य आकलन व्हायला पाहिजे, प्रयत्न तर करायलाच पाहिजेत आणि त्याच्याबरोबर दार उघडण्याची त्यांना प्रार्थना करायला पाहिजे, ही पण शरणागती पाहिजे. याच्यापुढे माझ्या हातात नाही येत प्रयत्न हे व्हावा. तर असे याला दोन्ही ऍप्लिकेशन्स आहेत. एवढं आपल्यासमोर ठेवू, आपली वेळ झाली, त्यामुळे आपण थांब. कर्तृत्वाने हरला आणि माणसाला ते कळले म्हणजे भगवंताची कृपाच झाली म्हणायची. आता ती त्याचीच कृपा झाली असं म्हणावं लागतंय. वास्तविक हे आपणच करायची गोष्टी नाही का? जर आपण असं पाहिलं या वाक्याकडे तर हे करायचंय कोणी? हे काय भगवंत नाही करायचं? तुम्हाला हरवायचं होती का भगवंत बसलाय? ते जसं पास करायला न्यायला बसले, ऑर्डरी काढायला बसले नाहीयेत, तसंच ते तुम्हाला हरवण्यासाठी बसलेलेच नाही. विश्वव्यवस्था चालू आहे, त्यात सगळं हरण्याची संधी येते आपल्याला, घ्यावी, हरावं, मस्तपैकी काढावं. आणि त्यामुळे मग पुढे आपण लक्षात ठेवावं की अरे ह्याच्यात आपल्याला गुरुसाथ पाहिजे. इतकं सोपं आहे खरं. म्हणजे कृपाच झाली म्हणायची म्हणजे काय? आता कशी म्हणायची ते तर बघा. कृपाच झाली म्हणायची म्हणजे वास्तविक ही कृपा आपण आपल्यावर करण्याची गोष्ट आहे असं म्हणायचं. हे खरं आपल्यालाच कळावं आणि त्याचा आपण वापर करून घ्यावा. त्याला प्रापंचिक ऍप्लिकेशन पण आहे आणि पारमार्थिक पण आहे. दोन्ही दृष्ट्या आपल्याला ते हिताच आहे. चुकल्या कर्माची करा क्षमा, चुकल्या कर्माची करा क्षमा, करा क्षमा. तुमचा परोजा दिला तुम्हापाशी, तुमचा परोजा दिला तुम्हापाशी. चुकल्या कर्माची करा क्षमा, चुकल्या कर्माची करा क्षमा, करा क्षमा. तुमचा परोजा दिला तुम्हापाशी, तुमचा परोजा दिला तुम्हापाशी. तुमच्या पायांची मज जोड व्हावी, तुमच्या पायांची मज जोड व्हावी. आणि कधी जीवी नाही आशा, आणि कधी जीवी नाही आशा, नाही आशा. तुमचा परोजा दिला तुम्हापाशी, तुमचा परोजा दिला तुम्हापाशी. तुम्ही संत जन कृपेचे सागर, तुम्ही संत जन कृपेचे सागर. दास मी पतित दीन दीन, दास मी पतित दीन दीन, दीन दीन. तुमचा परोजा दिला तुम्हापाशी, तुमचा परोजा दिला तुम्हापाशी. जय राम विठ्ठल तुमचा सेवक.
जय जय